हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बघा मी बनवणार आहे मटन खिमा कबाब. तर आता याला तुम्ही कबाब बोला, नाही तर खिमा कटलेट बोला, नाही तर खिमेची भजी बोला. त्यासोबत मी हिरवी चटणी पण बनवणार आहे. तर आहे ना, त्याच्यासाठी आहे ना मी अर्धा किलो मटन खिमा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 मोठेवाले कांदे एकदम बारीक चिरून त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि इथं बारीक चिरून हिरव्या मिरच्या 3-4 हिरव्या मिरच्या, पुदिना, इथं आलं लसूणची पेस्ट आणि ना इथं आहे ना मी धने घेतले होते. ते धने ना थोडेसे असे आबडदोबड मोठे मोठे असे वाटून घ्यायचे आहेत, नाहीतर तुम्ही असं क्रश करून पण टाकू शकता. आणि इथं चिली फ्लेक्स आहे. चिली फ्लेक्स तुम्हाला टाकायचं ऑप्शनल आहे, जर टाकायचं टाका, नाही टाकलं तरी चालतं, असं काही हरकत नाही. त्याच्यामध्ये आता काश्मीरी लाल, थोडंसं मीठ, गरम मसाला, तर इथं मी गरम मसाला टाकलेला आहे. आणि आता काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे, म्हणजे 1-1 चम्मच टाकायचा आहे. आता तुम्हाला चवीपुरतं जसं तुम्हाला तिखट हवा असेल तसं तुम्ही टाकू शकता. आता इथं मी आहे ना कोथिंबीर टाकलेली आहे आणि 2 चम्मच असं चण्याचं पीठ टाकलेलं आहे. आणि ना इथं आहे ना मी 2 पाव असतात ना, जे आपल्याला नेहमीप्रमाणे भेटतात बाहेर, ते पाव घेतलेले आहेत आणि त्याला आहे ना मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे. आणि ते पाव मी खिम्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर आता बघा, हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये ना 2 मीडियम असे 2 लिंबू होते, मीडियम साईजचे, जास्त मोठे नव्हते, ते मी त्याच्यामध्ये त्याचा रस काढून टाकणार आहे. तर ना मैत्रिणींनो, हे आहे ना माझ्या सासऱ्यांची रेसिपी आहे. तर ते आहे ना होळीच्या वेळेस आहे ना हमेशा हे बनवायचेच, म्हणजे हे नाही बनवलं ना तर असं वाटायचं होळी पूर्ण झालीच नाही असं वाटायचं. आणि आहे ना हे नेहमी त्यांची आठवणच आहे की आहे ना, म्हणजे माझ्या मिस्टरांना असं हे नाही बनवलं ना तर त्यांच्या म्हणजे असं मिस करतात त्यांच्या बाबाला, की आहे ना अरे होळीच्या वेळेस हे बनवलं नाही, खिमेची भजी बनवली नाही. त्याच्यासाठी मी आहे ना हे बनवते, कधी मध्ये खायचं असेल तरी पण बनवते. तर बघा, मी आता हे आहे ना पुदिन्याची चटणी पण बनवणार आहे. त्याच्यासाठी आहे ना मी सेम क्वांटिटीमध्ये पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, चिंच, मीठ आणि इथं घाटी शेव आहे ते पण घेतलेले आहेत. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ना याला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर पाहू शकता किती मस्त असं बारीक झालेलं आहे. आणि आता आपली चटणी रेडी आहे. आणि ते ना खिम्याचं बॅटर आहे ना पूर्ण एक व्यवस्थित मिक्स करून आहे ना अर्धा तास साईडला ठेवून द्यायचं. मग ते अर्ध्या तासानंतर इथं मी बघा काढून घेतलेलं आहे. आणि इथे ना त्याच्यामध्ये 2 अंडी मिक्स करायचे आहे. तुम्हाला अंडी मिक्स करायचं तर करा, नाही तर मग आहे ना पावाची क्वांटिटी वाढवायची त्याच्यामध्ये, मग आहे ना ते पण व्यवस्थित बॅलन्स होतं, पाव ते व्यवस्थित बॅलन्स करून घेतं. तर बघा, आता आहे ना हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि तुम्ही आहे ना हे तव्यावरती पण बनवू शकता. मी तर पॅनमध्ये बनवलेलं आहे. आणि ह्याला शॅलो फ्राय करायचं आहे. पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आणि या पद्धतीनं थोडं थोडं बॅटर घ्यायचं, हातावरती असं चपटं करायचं आणि तेलामध्ये सोडायचं. आणि हे मटन खिमा कबाब आहे, त्याच्यासाठी आहे ना त्याला आहे ना झाकून स्लो गॅसवरती 5 मिनटं तुम्ही वाफेवरती खालच्या साईडनी व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे झाकून. तर बघा, इथं मी झाकून पण ठेवलेलं आहे. आणि मस्त असं खालच्या साईडनी एकदम क्रिस्पी झालेला आहे. आणि आता बघा मी पलटी मारून घेते. तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर झालेला आहे, मस्तच असं दिसतंय बघा. आणि इथं आहे ना आमची घरातली मांजर आहे ना, ती म्याव म्याव, मी असं आहे ना वॉईस म्हणजे मी असं बोलायला लागली ना, काय बनवायला लागली ना, ती मध्ये 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 म्याव 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 करत राहते. तर बघा किती सुंदर असं दिसतंय. आणि खरंच मैत्रिणींनो खूपच छान झालेला आहे. आणि हे आमचे ना घरातली फेमस डिश म्हणतात ना, आता हे सगळेजण बनवतात, पण आमच्या घरामध्ये हे होळीच्या वेळेस नाही बनवलं तर होळी एकदम अधुरी वाटते.
बघा आता हे बाकीचे ना एका साईडला करून घेतलेले आहेत आणि बाकीचे त्या तेलामध्ये असेच शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर हे सगळे असेच फ्राय करून घ्यायचे. आता प्लेटात काढून घेते. किती सुंदर दिसतात ते आणि खायला पण एवढे टेस्टी झाले होते ना, तर तुम्हाला काय बोलू मी, एवढे छान झाले होते. तुम्ही हे ना ही रेसिपी नक्की ट्राय करा. कोणाला येत नसेल तर, म्हणजे हल्लीच्या मुलांना हे येत नाही ना, मुलींना वगैरे, तर ते नक्की ट्राय करू शकतात. आता हे रोजाचे महिने चालू आहेत, ते लोक पण बनवून खाऊ शकतात. तर आहे ना हे पावासोबत पण खूप छान लागतं. तर आहे ना मी त्याच्यामध्ये पुदिन्याची चटणी आणि 2 कबाब, कटलेट, भजी असं काही बोला तुम्ही, ते बी ठेवलेले आहेत आणि इथं सर्व केलेलं आहे. पाहू शकता किती सुंदर असं झालेलं आहे. तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. या तुम्ही पण खायला आमच्या घरी. मस्त असं झालेलं आहे. खूप छान बेत आहे. तर मस्तच. चला तर मग बाय.